मित्रांनो, असं म्हणतात पंढरपूरचे विठ्ठल महाराष्ट्रातले नाहीत तर कर्नाटकचे दैवत आहेत. हे कितपत सत्य आहे चला पाहूया. राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाला पाहून मग्न झाला आणि भगवंताला आपल्यासोबत कर्नाटकच्या विजयनगरला येण्यास विनंती करू लागला. राजाची भक्ती पाहून विठ्ठलाने अट घातली की मी तुझ्यासोबत येईल, पण ज्या क्षणी तू माझ्या भक्तांचा अपमान करशील त्या क्षणी मी परत पंढरपूरला येईल. पंढरपुरात पांडुरंग नाही ही गोष्ट कळताच संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज पायी चालत कर्नाटकच्या विजयनगरला पोहोचले. पण सैनिकांनी मात्र महालाच्या आतमध्ये असलेल्या विठ्ठलाचे दर्शन भानुदास महाराजांना करू दिले नाही. रात्रभर उपाशी पोटी माझा भक्त बाहेर बसला आहे म्हणून पांडुरंगाने स्वतः बाहेर येऊन दर्शन दिले व आपल्या गळ्यातली माळ काढून महाराजांच्या गळ्यात घातली. दुसऱ्या दिवशी विठ्ठलाचा हार चोरी गेला म्हणून राजाने भानुदास महाराजांना सुळेवर चढण्याची शिक्षा दिली. त्या क्षणी भगवंत प्रकट झाले आणि राजाला म्हणाले, तू चुकलास, तू माझ्या भक्ताचा अपमान केलास, आता मला परत पंढरपूरला जावं लागेल. आणि त्यानंतर भानुदास महाराजांनी विठ्ठलाला आनंदात पंढरपूरला घेऊन परत आले. म्हणून आपण म्हणतोय कानडा राजा पंढरीचा.